बघा 2 महिन्यापूर्वी लावलेल्या झाडाचे वांगे 1 2 3 4 आणि लास्ट वाला 5. अजून त्याला 1 वर्ष व्हायचं. अजून त्याला काही नाही. 1 वर्ष झाले तर असं फुगून येत. इतकं लेट नाही होत. दीदी लॉकी स्टे ट्यून. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रोहिणी पंडित. सो आतापर्यंत तुम्ही माझे सगळे ब्लॉग बघितलेच असतील, नसेल बघितलेले तर नक्की बघा. तर हा ब्लॉग आहे कशावर आधारित, तर मागचा जो फळभाज्यांवर जे जे आपण बनवले होते, जे लावली होती, लागवड केली होती फळभाज्यांची, वेलींची, काकडी, गिलके यांचे वेल लावले, वांगे, टोमॅटो याची रोपं लावली नर्सरीतून आणून. सो त्याच्याबद्दल आहे. सो तुम्हाला मागच्या 2 महिन्यापूर्वी लावलेल्या झाडांची आत्ता अपडेट काय आहे ते दाखवण्यासाठी हा ब्लॉग बनवत आहे मी. सो तुम्ही नक्की हा पूर्ण ब्लॉग बघा. आणि आज माझ्यासोबत माझे नवीन मित्रमंडळी आहेत, छोटे छोटे. पहिला अपडेट मी असं देणार आहे की लावलेल्या 2 महिन्यापूर्वीच्या वांग्यांच्या झाडाची आत्ता काय आहे पोझिशन आणि आता हाईट किती आहे तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. सो या ठिकाणी वांगे लावलेले होते आणि त्या साईडला टमाटे आहे. तर बघा वांग्याच्या झाडाला इकडे मस्तपैकी फुलं पण आलेले आहेत, इकडे एक वांग पण आलेलं आहे छोटस. खायचं का रे, भाजी बनवू का? भरत्याला चांगला आहे, भरत्याला चांगलं आहे. बाकीच्या झाडाला हा इथे पण येत आहे, एक येत आहे. तिकडचं एक झालंय फायनल तयार. टोमॅटोचे झाड होते त्याला सपोर्ट द्यायला लागत होता, सो दिलंय. त्याच्यापैकी हे 3 झाडांना अजून काही नाही आलेलं. या 2 झाडांना टोमॅटो यायला सुरुवात झालेली आहे. सो हे बघा, हे आहे आपलं छोटं पहिलं टोमॅटो. एक आलंय, त्याला हात नका तुटल, ते तुटलं तर फटकेच दे. इथे 2 आलेले, नाको हात लावू गळून पडतात रे. ते छुटकुले आलेले आहे, चिटे चिटे. माझ्या मागून नको चालू, पडशील. इथे दीदीचं येस, हे बघा, हे फ्लॉवर लावली होती. आणले तेव्हा 2च पानं होते, आता त्या फ्लॉवरला किती सारे पानं खालचे काढलेले, खालचे काढून ठेवलेले. त्या साईडला लावली होती पालक. सो पालक पण थोडी थोडी जरा आणि इथे लावले होते काकडी. सो काकडी सुद्धा आलेली आहे. हे बघा छोटी छोटी काकडी बघू शकता तुम्ही. हे बघा काकडी आलेली आहे, एकदम छोटी छोटी आलेली आहे. काकडी आली या साईडला. हे बघा एवढी झाली काकडी. आता ही लांबून खरं तर नवीन हे आलेले. आम्ही इथं हरळी लावली होती, सो याच्यासाठीच ती हरळी आहे मेन. बघा या हरळी खाणं चालू आहे बघा, दुर्वा. हे बघा रे कसं खाताय ते. पोट दुखलं की सगळ्यात गुणकारी. इथं गणपतीच्या टायमाला येत असताना दाखवते. सो हा ऊस लावला होता, तो आता बघा केवढा झालाय. अरे ग्रोथ तो आता 12-13 फुटाचा झालाय. हे बघा रानात लावलेला लयदा बघितलाय, पण घरी लावलेला एकदा. हे बघा इथे कारल्याचा वेल येतो, जातो लिंबाच्या झाडावर. लिंबाच्या झाडाला हे बघ ढोबळी मिरची पण केवढी मोठी झाली. आणि सगळ्यात मेन ज्या गोष्टीसाठी मी लावले होते एवढे सगळे झाड, ते होता गिलक्याचं झाड, वेल गिलक्याचा. तो गिलक्याचा वेल तो 2 महिन्यात सगळ्या झाडांपेक्षा इतका उंच गेला, तो 2ऱ्या मजल्यापेक्षा वरती गेलाय. सो तुम्ही बघू शकता. हा जो वेल दिसतोय हा गिलक्याचा वेल आहे, तो एवढा वर इथून झालाय वेल चालू आपला गिलक्याचा. सो तो कुठं जाऊन पोहोचला दाखवते तुम्हाला. पुढच्या महिन्यात 3ऱ्या मजला तुम्हाला दिसेल का नाही माहित नाही, पण ते बघा ह्या ठिकाणी. हे बघा इथे गिलका आलेला आहे. गिलक्याचा वेल बघायचा असेल तर मी
तिथे दाखवते छोटस बघा काहीतरी दिसतंय ते गिलकाय. हे बघा फुलं बघा. किती सारे फुलं आलेत बाप. त्यांच्या मध्येच गिलकाय. खूप लवकर आहे बघा. बघा, दिसतोय हा ना तुम्हाला दिसतोय, हा बघा. गिलकाय. गिलकाय. तुम्हाला वरती जाऊन मी फ्रंट कॅमेराने भरपूर छान पद्धतीने दाखवते. सो आता आपण- आतापर्यंत एवढंच बाय. आता दाखवायचंच राहिलं. डाळिंबाचं जे झाड लावलेलं होतं ते बॅग मध्येच आहे, पण त्याला सुद्धा मस्त आहे बघा फुलं आले. या मुलांमुळे एक फुल पडलं. सो ते बघा याला डाळिंब आला असतं परफेक्ट. सगळ्या गोष्टीमध्ये तर एक गोष्ट राहूनच गेली. ही पेंटिंग 1.5 महिन्यापासून पेंटिंग आहे. सो ही अजून सुद्धा कंप्लीट करायची वेळ आलेली नाही. मूडच होत नाहीये. सो गाईज अशा प्रकारे मी तुम्हाला गिलक्याचा वेल नंतर कधी दाखवेल, कारण की आता वरची चावी सापडत नाहीये आणि माझ्याकडे एवढी मेमरी नाही आता मोबाईलमध्ये की तुम्हाला दाखवेल. सो असंच हा व्लॉग आवडला असेल, आमची मस्ती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब प्लीज. आ सबस्क्राईब अजून तुम्ही केलंय का? आम्ही केलंय ना. आम्ही केलंय ना तुला. नक्की का? नाही केलं. नाही केलं ना? केलंय आम्ही केलंय. काय सांगा, नाव काय आहे माझ्या चॅनलचं ते सांगा. रोहिणी पंडित आर्टिस्ट. बरोबर. सो रोहिणी पंडित आर्टिस्ट अँड कराटे ह्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जायचं नाही. टाटा बाय बाय, सी यू. अरे रिद्धी राहिला रे. थांबा. रिद्धी भाई किधर गया? अरे कुठे? आडू आडू त्याला त्रास नाही द्यायचा. बाय. असे फुलं आले तर मस्त गिलक्याला. एवढा मोठा झाला गिलका. की मी तुम्हाला बोलले होते वरती जाऊन तुम्हाला दाखवेल मी व्हिडिओ आणि जवळून दाखवेल मी गिलका कसा आला. सो मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवेल. आता ते नाही ना काढता येणार आता.